मम्मी मम्मी आली वाटते. मम्मी मम्मी कसं वाटतंय? तू पलंगावर का नाही झोपत आहे? अरे पलंगावर झोप, जरा बरं वाटन. खाली इथे कडक जमिनीवर झोपत आहे. थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणतो, जरा पाणी पिऊन घे, मग बरं वाटन. थोडं थांबून जा. मम्मीसाठी पाणी आणते आता. मम्मी घे पाणी. उठून बस. थांब, हे पकड ऋतू, पकड. मी मम्मीला उठवते. आरामशीर उठ. आराम से आराम से आराम से. घे पाणी, पाणी दे. हे घे पाणी पी. आरामशीर. तू पलंगावर झोप. नाही तर आता मम्मी किती दिवसाची ऋतुजाची तब्येतही खराब झालती. तिला ताप आला होता खूप जास्त. मी आले ना, ठीक आहे. ती खूप आठवण काढत होती तुझी, खूप जास्त रडत होती. रडत राहायची. ताप घेतला होता अंगावर तिने. रडू नको, रडा ना. हो मम्मा, झोपून दे. झोप झोप. कडक आहे. वरती बेडवर झोप ना. नाही, पाठ दुखत. हाताला दुखत तर नाहीये जास्त? अरे यार, वरती झोपायला पाहिजे होतं तू. तर कडक पण आहे खूप जास्त. जाऊ दे, झोपून जा आरामशीर. ठीक आहे. हो झोप तू. मम्मी तुला नाही का खायला काहीतरी बनवून देते, मग उठवते. ठीक आहे. खिचडी बनवून टाकते मी. हो. मी मम्मीला हॉस्पिटलमधून आणलेलं आहे. मम्मीला खिचडी दिली मी आणि मेडिसिन देऊन मम्मीला झोपवलं आहे. मग मम्मीला अजूनही पेन होत आहे, म्हणून मी तिला म्हटलं की तू थोडं झोपायचा प्रयत्न कर. तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की अपडेट काय आहे वगैरे. की मम्मीचं ऑपरेशन केलं आहे की नाही केलं आहे. मम्मीचं आम्ही ऑपरेशन करूच नाही शकलो. मम्मीला ऑपरेशन करायला 1.5 लाख सांगतंय डॉक्टर. आम्हाला इथे जमाच नाही झाले. मम्मीला बरं करायचं ते डॉक्टर म्हणे की तुम्हाला 1.5 लाख आणावेच लागतील, ऑपरेशन करून घ्या वगैरे म्हटले. पण आम्ही इथे ओढंदा टाकलं की आमची मदत करा, व्हिडिओ टाकले, लाईव्ह टाकले, पण आम्हाला तेवढे पैसे जमाच नाही झाले. आमच्याकडे फक्त 4,900, एकदा 2,000 प्रतीक्षा काकू आणि निवेदिता काकूंनी दिले होते. आम्हाला एवढेच मदत झाली. ते सर्व आम्ही मम्मीला ॲडमिट केलं होतं, आम्हाला तिथेच दिले आम्ही. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. मी इथे ATMमध्ये गेली होती, तर मी इथे व्हिडिओ काढला होता की किती जमा झाले किती नाही. तर इथे पहा, तुम्हाला दिसत असेल की एकदा 4,900 आणि एकदा 2,000 असे जमा झालेले आहेत. हे इथं जेवढे पैसे जमा झाले होते 4,900 आणि 2,000, हे आम्हाला मम्मी जे ॲडमिट होती ना, आम्ही तिथेच दिले पैसे. आणि जे प्रतीक्षा काकू आणि निवेदिता काकूंनी आम्हाला हेल्प केली होती, ते पण आम्ही टेस्ट केल्या, मेडिसिन घेतल्या, तेही तिथेच लागले. त्याच्यात आम्ही ऑपरेशन कसं करायचं माझ्या आईचं, माझ्या मम्मीचं ऑपरेशन कसं होणार मला काही समजत नाही आहे. माझ्या मम्मीचं ऑपरेशन आहे. आम्हाला बिलकुल इथे 1.5 लाखाचं कसं जमायचं, काय जमायचं आम्हाला काहीच आयडिया नाही. आम्ही NGOजला वगैरे पण ट्राय केलं, इथे पैसे जमा नाही होत्या म्हणून. मी एकदा लाईव्ह पण घेतली होती, तर तिथे काकूंनी मदत केली, दादानी मदत केली, अशा आम्हाला 200-250च मदत झाली. आम्हाला इथे काही समजत नाही. ऋतुजा थांब जरा, थांब, काही सगळं ठीक होईल. मम्मी झोपली आहे, हळू बोल जरा, थांब. आम्ही एकटे आहे पूर्ण, माझी मम्मी एकटी आई आहे. मला मम्मीच्या घरचं पण कोणी हेल्प करणारं नाही आहे. जेव्हा मम्मीने हेल्प मागत होते ते लोक, माझी मम्मी हेल्प करायची त्यांना. कधी कधी असं हे नाही केलं, 1 सेकंडचा पण विचार नाही केला की ह्यात
कसं नाही म्हटलं ना, 1 सेकंडचा विचार करून सुद्धा पटकन मदत करायची जेव्हा होते तेव्हा. पण आता जेव्हा आम्हाला गरज आहे, माझ्या मम्मीला हॉस्पिटलमध्ये इथं भरती केलेलं होतं, ॲडमिट केलेलं होतं, तेव्हा कोणीच नाही आलं, आमचे फोन पण नाही उचलले त्यांनी. आणि आता ऑपरेशन सांगितलं, मी मेसेज पाठवले मामाला वगैरे, तर तो काही उत्तर देत नाही आहे आम्हाला. आता कसं करणार, काय करणार, आम्हाला काही सुचत नाही आहे. वरतून मम्मीला बसताही सुद्धा नाही होऊन राहिलं, मम्मीला नुसतं लेटून राहावं लागतंय जोपर्यंत ऑपरेशन नाही होणार. आम्ही कसं करणार, काय करणार, मला काही सुचत नाही आहे. तर मम्मीला इथे व्हिडिओ टाकणं चांगलं पण नव्हतं वाटत, की एवढं सगळं टाकणं वगैरे, पण काय करणार. आता मी व्हिडिओ टाकला नसता तर जेवढी मदत झाली आहे 4,900 2,000 वगैरेची, प्रतीक्षा काकू आल्या भेटल्या आम्हाला, तेवढी पण हेल्प नसती झाली आम्हाला. आम्हाला इथे चांगलं नाही वाटत, पण इथे टाकावंच लागलं आम्हाला नाईलाजाने. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला मदत केली. नाही तर मम्मी ॲडमिट होती तर आम्ही कसं केलं असतं, काय केलं असतं आम्हाला काहीच नाही माहीत. आमच्याकडे मम्मीकडे जे ऑर्डरचे पैसे आले होते थोडे बहुत, ते पूर्ण खर्च झाले. आता मम्मीला आवडतही नव्हतं की व्हिडिओ टाकायचा वगैरे. हे आम्ही आमच्या ऋतुजा आणि मी विचार करून मग आम्ही ते व्हिडिओ टाकला, की आम्हाला मदत होईल, आपली यूट्यूब फॅमिली आहे, काही ना काही मदत करतीलच, होईलच आपली मदत. तर आता मम्मी आता इथे झोपलेली आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला हेल्प केली. मम्मी ॲडमिट होती आणि आम्ही कुठून आणले असते, काय आणले असते पैसे आम्हाला काहीच नाही माहिती. मम्मीकडे फक्त थोडीशीच उरले होते पैसे, त्याच्यात आम्ही काय केलं असतं आता देवच जाणे. पण ऋतुजा कशी माझ्या मागे लागली होती की व्हिडिओ टाक, मम्मीबद्दल सांग. मम्मीला मी विचारलं होतं पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो होतो की व्हिडिओ टाकू का, तर मम्मीला आवडत नव्हतं की व्हिडिओ टाकणं, काय टाकणं. पण आम्हाला ऋतुजा खूप मागे लागली होती की मम्मीबद्दल सांग, की आपल्याला हेल्प होईल वगैरे. तर मम्मी व्हिडिओ टाकला की आपली हेल्प होणार काही वगैरे. तर तुम्ही आमची हेल्प केली, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुमच्यामुळे आम्ही आता मम्मी ॲडमिट होती, मेडिसिन घेऊ शकली, ॲडमिट होते त्याचे पैसे देऊ शकली, टेस्ट करू शकली. तुमची खूप खूप आभारी आहे की तुम्ही आम्हाला मदत केली. नाही तर आमचं कसं काय झालं असतं आम्हाला देवच जाणे. तुम्ही आम्हाला हेल्प केली म्हणून आम्ही आता मम्मी ॲडमिट होती तर त्याचे आम्ही पैसे देऊ शकलो, मेडिसिन घेऊ शकलो आणि टेस्ट पण करू शकलो. कसं ऑपरेशन होणार, काय होणार, मला काहीच समजत नाही आहे. मम्मीला खूप भयंकर त्रासात आहे, पण डॉक्टरांनी म्हटलं तर ऑपरेशन करून घ्या. त्या अवस्थेत आम्ही तिला घरी आणलेलं आहे. बापरे, मग कसं होणार आता मला काही समजत नाही. भयंकर टेन्शन येते आणि ऋतुजाचं वजन कमी होत चाललं आहे, ती बारीक झाली आहे पूर्ण. मला वरतून आता दोघांचेही टेन्शन आहे. आता काय करायचं मला काहीच समजत नाही आहे. आता इथेच व्हिडिओचा एंड करते. आता माहीत नाही कसं होणार, काय होणार, मम्मीचं ऑपरेशन कसं होणार, 1.5 लाख कुठून जमणार. खूप भयंकर जास्त टेन्शन येतं आम्हाला.